नमस्कार, माकी रसोईमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत करडीची भाजी। ही बघा, ही ताजी आणि कोळी कोळी अशी करडीची भाजी मी शेतातून आणलेली आहे। तर आता आपण ही भाजी बनवूया। ही भाजी मी पहिले निवडून घेतली स्वच्छ आणि धुवून घेतली 2 पाण्याने छान। हे बघा, चे पानं किती कोवळे आणि छान आहेत, मस्त खायला खूपच छान लागते। ही सुकी भाजी करायची आपल्याला। चला तर सुरुवात करूया आपण भाजी बनवायला। पहिले 1-2 पाण्याने धुवून घ्यायची। चला तर आता भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघून घेऊया। हे मोठे 2 कांदे मी कापून घेतलेत, 2 छोटे टोमॅटो घेतलेत आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। कांदे तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता, 3-4 कांदे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। जेवढे कांदे जास्त असेल तेवढी भाजी जास्त छान लागते आपल्याला। तर आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट पहिले भाजी टाकायची आहे आणि पहिले भाजी वाफवून घ्यायची आपल्याला, म्हणजे त्याचा भाजीचा जो उग्र वास असतो किंवा उग्र चव असते ती निघून जाते पहिले वाफवून घेतल्यानंतर। त्यामुळे आता ही भाजी आपण पहिले वाफवून घेऊया थोडीशी कढईमध्ये। थोडंसं मीठ टाकून वाफवून घेतले तरी चालते आणि नाही टाकलं तरी चालेल। थोडीशी आलटपलट करून थोडीशी एक वाफ देऊन घेऊया त्याला। जास्त शिजवायची नाही आपल्याला ती भाजी, फक्त थोडीशी अशी वाफवून घ्यायची खालीवर करून परतवून। थोडी वाफवून घेतली म्हणजे त्याचा उग्र वास असतो, एक उग्र चव असते त्याला, ती निघून जाते। पण शरीरासाठी खूप आरोग्यवर्धक असते ही भाजी। रानभाजी म्हणून पण या भाजीला ओळखलं जातं। खायला खूप छान लागते आणि चवीलाही छान लागते, फक्त थोडीशी अशी वाफवून घ्यायची। हे बघा, त्याचं आपलं स्वतःच्या चांगचं पाणी असं सुटलं आहे आणि ते पाणी आपण आता काढून घेणार आहोत, वेगळं करून घेणार आहोत भाजीतून, म्हणजे आपली भाजी उग्र वास नाही येणार भाजीचा आणि खायला चवदार लागेल। तर थोडीशी अशी वाफवून घेतली, बघा कशी मऊ पडली आहे। एवढी भाजी होती आणि केवढीशी झाली बघा। आता ही भाजी वाफवून झाली आपली, बस एवढीच नरम करून घ्यायची आपल्याला फक्त। आता आपण ही काढून घेऊया आणि पिळून घेऊया, त्यातलं पाणी काढून घेऊया बाजूला आणि पिळून घ्यायची ती। गोळा वेगळा करून घ्यायचा, त्याचं पाणी वेगळं करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे। हे पाणी आपण दुसऱ्या भाजीला, रस्सा भाजीला वगैरे यूज करू शकतो किंवा पराठ्याला पण यूज करू शकतो। मी आता नंतर पराठे बनवणार, त्याच पराठ्यामध्ये मी या भाजीच्या पाण्याचा किंवा त्या रसाचा उपयोग करणार आहे, टाकणार नाही आहे मी ते, कारण त्यात खूप प्रोटीन्स वगैरे आता भाजीमधले आहेत। हे बघा, या पद्धतीनं आपण ही भाजी सगळी पिळून असा मुठ्ठा बाजूला करून घेऊया, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी ही भाजी पिळून घेते सर्व। हे बघा, या पद्धतीने मी त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे भाजीतलं आणि अशी भाजी तयार करून घेतली। एवढी भाजी तयार झाली, ते एक जुडी भाजीची एवढी भाजी तयार झाली आहे आणि हे पाणी वगैरे करून घेतले। हे आता मी पराठ्यासाठी वापरणार आहे, टाकायचं नाही हे पाणी। पराठ्यामध्ये घातल्याने त्याची चव उग्र नाही येणार। आणि ही भाजी अशी आपल्याला फोडून घ्यायची सगळा तो गोळा आणि खुली खुली करून घ्यायची, मोकळी मोकळी सुटसुटीत, जेणेकरून तिला कांदा मसाले वगैरे सर्व व्यवस्थित लागेल, म्हणून आपल्याला ती सुटसुटीत करून घ्यायची अशी वेगळी वेगळी छान। तर आता आपण या भाजीला फोडणी घालूया। एवढी भाजी झाली बघा ही, आपण या भाजीला फोडणी घालूया। त्याला हे पाणी काढून ठेवते मी बाजूला आता आणि फोडणीची तयारी करते। हे बघा, कढाईमध्ये मी तेल घेतलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजा आकारानुसार तेल घेऊ शकता, कमी जास्त। मी 2 उभया म्हणजे 2 चमचे एवढं तेल घेतलं इथे। कांदा फक्त जास्त घ्यायचा आहे, कांदा जेवढा जास्त घ्याल तेवढी आपली भाजी चवीला छान होईल। आता आपण टाकूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली थोडी, किंवा आपल्याला जिरे टाकायचे। हे बघा, हे टाकले अर्धा चमचा जिरे छान तडतडले की आपण आता पहिले मिरची टाकणार आहोत, हिरवी मिरची। ती तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या, म्हणजे कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं, त्यानुसार। एक 5-6 मिरच्या इथे घेतल्या आहे। हे आता थोड्या फ्राय करून घ्यायच्या मिरच्या आपल्याला अगोदर। मिरच्या थोड्या तळल्या म्हणजे मग त्याचा कच्चापणा निघून जातो आणि चव भाजीमध्ये उतरते सगळी, नाहीतर मग ते कच्चा स्वाद येतो भाजीला। बघा, मिरच्या तळल्या आहे आपल्या। आता आपण टाकूया कांदा छान तळून घेऊया आपण लालसर रंगावर येईपर्यंत।
कांदा छान बारीक कापून घ्यायचा आहे, जास्त जाड नाही ठेवायचा कांदा, नाही तर मग तळत नाही व्यवस्थित. छान बारीक कांदा कापला म्हणजे पटकन तळतो. आणि आता छान तळून घेऊया आपण खरपूस रंगावर येईपर्यंत. खूप छान भाजी लागते, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल, चवीला खूप छान लागते. आणि भाजी अशी अगोदर सुटसुटीत करून घ्यायची आपल्याला, कांदा तळतो तोपर्यंत मोकळी मोकळी करून घ्यायची अशी. बघा एवढी भाजी झाली फक्त त्याची. दिसायला खूप छान दिसते, पण वाफवल्यानंतर खूप जास्त दिसते, पण वाफवल्यानंतर ती खूप कमी होते, पण चवीला खूपच छान लागते. एकदा बनवली तर तुम्ही नक्की नेहमी नेहमी बनवसाल. तर आपला कांदा आता तळत आला आहे, छान फ्राय झाला आहे कांदा. बघा छान तळला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. टोमॅटो आपल्याला जास्त परतवायचा नाही आहे, तो लवकर नरम पडतो. थोडंसं आपलं हलवून घ्यायचं आणि नंतर भाजीमध्ये तो शिजणारच आहे सर्व. थोडासा परतून घेऊया फक्त आपण खालीवर करून. टोमॅटो आपला आता छान नरम आणि मऊ पडला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया. अर्धा चमचा हळद आपल्याला इथे घ्यायची आहे. बघा अर्धा चमचा हळद, आणि आपण मिक्स करून घेऊया छान हळदसुद्धा. खूप छान भाजी लागते. कलर तर किती छान आला आहे बघा. जसं मिठाना अन्नाला चव येते, तशा हळदीने सुद्धा अन्नाला चव आणि रंग येतो. खूपच छान हळदीने मस्त दिसायला लागली. आता आपण भाजी टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया. म्हणजे आपला कांदा, टोमॅटो, मिरची सर्व भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे, या पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया. खूपच चवदार भाजी होते. हे बघा छान मिक्स करून घेतलं आहे आपण. आता आपण त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. हा आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट टाकल्याने अजून चव तिची वाढते. तर आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला आहे. जास्तही टाकायची गरज नाही आहे आपल्याला, 1-2 चमचे टाकले तरी बस. पण चव छान येते शेंगदाण्याच्या कूट टाकल्याने त्याला भाजीला. आणि मिक्स करून घेऊया आपण. हे बघा छान मिक्स झाला आहे कूटसुद्धा त्याच्यामध्ये. दिसायलाही खूप छान दिसते भाजी. बघा आणि सोपी करायला पण खूप सोपी पद्धत आहे, जास्त वेळ लागणार नाही. शिजायलाही आता हिला वेळ नाही लागणार, आपण पहिले वाफवून घेतली होती, त्यामुळे शिजायला सुद्धा वेळ नाही लागत, पटकन शिजते. थोडंसं आपण याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे लगेच भाजी शिजून जाईल आपली. 1-5 मिनटं थोडंसं झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे. बघा 5 मिनिटं झाले, बघूया आपण आता. बघा आपली भाजी छान शिजली आहे. थोडीशी परतवून ते आता थोडंसं मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मिठानं भाजीला लवकर पाणी सुटतं, त्यामुळं मीठ थोडंसं मी उशिरा घातलं त्याच्यामध्ये. नाही तर पहिलेच भाजीला मीठ घातलं की लगेच पाणी सोडते, मग ती चिकट होते. तर थोडं उशिरा टाकलं म्हणजे मीठ पाणी नाही सोडत मग. बघा आता थोडीशी एक वाफ देऊन घेऊया आपण त्याला. बघा 1 मिनिटभर वाफ देऊन घेतली, तयार आहे आपली भाजी. खूप छान झाली, चवीला खूप छान लागते, दिसायलाही खूप छान झाली दिसते. बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. तुमच्याही तोंडाला पाणी करतानाच बघूनच पाणी सुटेल, तर तुम्ही नक्की करून बघा. आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया, सर्व करूया. हे बघा किती छान भारी भन्नाट दिसते, चवीलाही तशीच झाली असेल. कांदा आणि शेंगदाण्याचा कूट खूपच चव भारी आली असेल. तर तुम्ही नक्की करून बघा, आणि तुम्हाला चवीला कशी लागली, कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.